ती आणिच आम्ही बिकट परिस्थितीतून जातो आहोत. त्यात हे कळलं तर परिस्थिती आणखीन बिकट होईल. त्यामुळे माझ्या या आजारपणाबद्दल ब्रेन ट्यूमरबद्दल आपल्या दोघांचंच राहू दे. आबा बरे आहात ना तुम्ही? काय झालं एक्झॅक्टली? इंद्रा मी ठणठणीत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही मला. अहो आबा पण तुम्हाला चक्कर आली होती, काय झालं? अगं तुम्हाला माहिती आहे ना सध्या ऊन किती आहे, त्यामुळे थोडं गरगरलं. आणि त्यांचं म्हणणं होतं काही बीपी लो झालंय वगैरे वगैरे वगैरे. आणि आपल्या वस्तीतले लोक आपल्यावरती किती प्रेम करतात तुम्हाला माहिती आहे. ते घाबरले आणि ते मला हॉस्पिटलमध्येच घेऊन आले. डॉक्टर नक्की काही सिरियस कन्सर्न नाही आहे ना? म्हणजे त्यांची तब्येत व्यवस्थित आहे ना? काय सांगा ना काहीतरी लोक. डॉक्टर तसा माझ्यावरती विश्वास बसणार नाही, त्याचा तुम्हीच सांगा की काही झालं नाहीये मला. तसं काय मेजर काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. डिहायड्रेशनमुळे झालं असणार आहे आणि काय काळजी करण्याचं नाहीये. पण त्यांना बेड रेस्ट मात्र घेऊ द्या. आणि हो, मी काही गोळ्या लिहून देतो, तेवढ्या गोळ्या मात्र व्यवस्थित द्या. ठीक आहे? हो. जर का इंद्रा औषध आणायला गेला तर त्याला औषध बघून कळेल की मला काय झालं. नाही नाही, त्याला कळता कामा नाही. ही थोडी औषधं लिहून दिली आहेत, तेवढी वेळेवर द्या त्यांना. ते मी आणतो. इंद्रा तू एक काम कर, तू आईला फोन कर. मला ते टेन्शनमध्ये असेल, तिला कळव सगळं ओके आहे म्हणून. चल राणी. बरं डॉक्टर, आबांसाठी काय पथ्य आहेत का आता? म्हणजे त्यांना काय खायला द्यायचं, काय काळजी घ्यायची? पत्ते म्हणजे त्यांना बाहेरचं काय खाऊन देऊ नका, तेलकट तुपट असं काय देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठला स्ट्रेस घेतील किंवा टेन्शन घेतील असं काय होऊन देऊ नका. हो डॉक्टर. मी काळजी घेईन डॉक्टर. हो हो, काळजी घ्या. हा मी घेतलं. ठीक आहे, येतो डॉक्टर. थँक्यू. थँक्यू.